आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट टेस्टी आणि सगळ्यांचा आवडता असा नाश्ता ब्रेड आमलेट। सकाळच्या घाईत असो किंवा संध्याकाळी काहीतरी चटकदार खाण्याची इच्छा असो, ही रेसिपी अगदी फक्त 5 मिनिटात तयार होते। खुसखुशीत ब्रेड आणि मसालेदार अंड्याचा जबरदस्त कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच आवडणार। चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया ही सोपी आणि स्वादिष्ट ब्रेड आमलेट रेसिपी। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला अंडी फोडून घेते। तर सुरुवातीला मी काय करत आहे, या वाटीमध्ये 2 अंडी फोडून घेत आहे। आता याच्यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेला थोडासा कांदा टाकलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेलं थोडंसं टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना असं थोडंसं पसरून टाकायचं, एकाच ठिकाणी जास्त पडू शकतं। त्याचबरोबर इथे मी लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट घेतलेलं आहे, तेही असं पसरवून टाकायचं। त्यानंतर इथे मी चमच्याने हे सर्व साहित्य एकदम असं फेटून घेत आहे किंवा मिक्स करून घेत आहे। तर हे अंड्याचं मिश्रण बनवताना काय होतं, मीठ कुठं तर एकाच ठिकाणी लागलं जातं किंवा मग तिखटही एकाच ठिकाणी लागलं जातं। त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे अगदी छान असं मिश्रण तयार होईल। एकाच ठिकाणी मीठ जास्त होणार नाही। ब्रेड आमलेट बनवण्यासाठी इथे मी असे पांढरे ब्रेड असतात ना, ते घेतलेले आहे। तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता, ब्राऊन ब्रेड किंवा असे पांढरे ब्रेड घेतले तरीही चालू शकते। इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे, तव्यावरती असं सर्व बाजूनी थोडंसं तेल लावलेलं आहे। तुम्ही हवं तर बटरही वापरू शकता। आता असं व्यवस्थित तव्याला तेल लावून घेतलं की इथे मी हे जे अंड्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ना, ते टाकून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असं मी पसरवून घेणार आहे। तर बघा, इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने हे अंड्याचं आमलेट तयार करून घेत आहे। हे ब्रेड आमलेट बनवताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। याच्यामधला एक ब्रेड स्लाइस मी अशा पद्धतीने दोन्ही साईडने याच्यामध्ये बुडवून घेत आहे। आणखी एक ब्रेड स्लाइस घेतलेला आहे, तोही दोन्ही साईडने असा बुडवून घेतलेला आहे। आणि इथे आपल्याला व्यवस्थित असं ब्रेड आमलेट बनवायचं आहे। तर जो बुडवून घेतलेला एक ब्रेडचा स्लाइस आहे ना, तो अशा पद्धतीने इथे मी ठेवून घेतलेला आहे। आणि काय करायचं आहे, जे अंड्याचं आमलेट आहे ना, ते अगदी खालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथे मी ब्रेड घेतलेला होता ना, त्याच्यावरून थोडीशी आणखी कोथिंबीर टाकत आहे, म्हणजे या ब्रेड आमलेटची चव आणखीन जास्त वाढेल। आणि थोडंसं असं कडेने तेल सोडत आहे, जेणेकरून हे जे अंड्याचं आमलेट आहे ना, ते खालून व्यवस्थित भाजलं जाईल। हे जर आमलेट कच्चं राहिलं तर खायला व्यवस्थित लागत नाही। अगदी छान असं खरपूस भाजल्यानंतर इथे मी अशा पद्धतीने उलटून घेतलेलं आहे। इथे बघा, खालच्या साईडने अगदी छान असं भाजलेलं आहे। असं खरपूस भाजलं तरच चवीला अगदी छान लागतं। त्यानंतर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हे जे अंड्याचं आमलेट आहे ना, ते आपण असं दुमडून घ्यायचं आहे। म्हणजे जेवढा ब्रेड आहे ना, त्याला असं हे व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे। आणि हे जे खालच्या साईडने जे आमलेट भाजायचं राहिलेलं आहे ना, तेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। इथे बघा, दुसरं जी ब्रेड स्लाइस आपण बुडवून साईडला ठेवली होती ना, तीही मी याच्यावरती ठेवलेली आहे। आणि दोन्ही साईडने आपल्याला हे ब्रेड अगदी छान असे लो टू मीडियम गॅसवरती अगदी क्रिस्पी होईपर्यंत किंवा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता बघा, खालच्या साईडने मी उलटून दाखवत आहे। या साईडचा ब्रेड अगदी छान असा खरपूस किंवा क्रिस्पी भाजून घेतलेला आहे। आता खालच्या साईडचाही ब्रेड मी लो टू मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। आणि इथे आपलं मस्त असं ब्रेड आमलेट तयार झालेलं आहे। हे आमलेट जेवढं बनवायला सोपं आहे ना, तेवढंच खायलाही खूप जास्त टेस्टी आहे। आणि सकाळच्या घाई गडबडीत जरी बनवत असाल ना, तरीही ही रेसिपी खूप जास्त पौष्टिक आहे। तर बघा, मी अशा पद्धतीने हे आमलेट सर्व करून घेत आहे।
बाहेर आपण स्टॉलवरती हे ब्रेड आमलेट खायला गेलं की अशाच पद्धतीने कट करून सर्व केलं जातं. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.